आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज। हिटवेव्हमुळे विदर्भ होरपळला। वर्ध्यात पारा 45 अंशावर तर नागपूर, अमरावतीत तापमानाचा पारा 44 अंशाच्या पार। उष्माघातामुळे अमरावतीत 65 वर्षीय मृत्यू त्यांचा झाल्याचा संशय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशावर गेल्याने रस्ते निर्मनुष्य, तर दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील आठवड्यात तापमान 47 अंश सेल्सिअस पार। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या। जिल्ह्याचं तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। मागील 8 दिवसांपासून तापमानात सातत्याने होते वाढ। गोंदियात पारा 43.2 अंशावर। उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत। वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असून थंड पेयाच्या मागणीत मोठी वाढ। पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज। बीडच्या परळीतील सावरगाव पाझर तलावाने तळ गाठला। पाझर तलावावर अनेक शेतकरी अवलंबून, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता। बीड जिल्ह्यात 1265 पाणी पुरवठ्याच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण। 867 योजना अजूनही अपूर्णच। अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट। योजना अपुऱ्या ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषद सीईओंचा इशारा। नाशिकच्या देवळा तालुक्यात मिशीत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढल्या जातात। अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता होते। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला हजर राहतात। सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी आरोपींना तुरुंगवास। चोरी करणारे हे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी होते। 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती। येत्या काळात सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षा अधिक वाढवणार।